बातम्यांचा आढावा त्यातली सुरुवातीची बातमी आहे रवींद्र वायकरांसंदर्भातली आणि त्यांच्या चौकशी संदर्भातली बातमी आपण बघतोय। कथित भूखंड प्रकरणात रवींद्र वायकर यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते आणि त्यानुसार रवींद्र वायकर ईडी चौकशीसाठी हजर झाले। संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांच्या होणाऱ्या ईडी चौकशीवरून हल्लाबोल केलाय। जे पळकुटे होते ते पळून गेले आणि त्यामुळेच आता जे त्यांच्या गळ्याला लागत नाहीत त्यांची जुनी प्रकरणं काढून त्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेणं बंधनकारक असणार आहे तसे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली। अजित पवार गटातील आमदारांचं निलंबन करावं या मागणीसाठी ही याचिका होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडते ज्यात अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांची उलट तपासणी घेतली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता संदर्भात संविधानाच्या 10व्या सूचीच्या अनुच्छेद 2 अ अंतर्गत सुनावणी घेतली जाणार आहे। शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मारण्याची धमकी दिली। मेहकर तालुक्यातल्या उकळी सुकळी या गावामध्ये जाहीर सभेत रायमुलकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं। बातमी कोल्हापूरची जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार बैठक घेत असताना एका कुटुंबानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। अतिक्रमित घर पाडल्यामुळे या कुटुंबानं संताप व्यक्त केलाय। पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळलाय। कोल्हापूरमध्ये अजितदादा ॲक्शन मोडवर दिसतात। सकाळीच त्यांनी गंगावेश तालमीची पाहणी केली आणि तातडीनं क्रीडा अधिकाऱ्यांना फोन करून तालमी देण्याच्या सूचनाही केल्या आणि यावेळी अजित पवारांनी नवीन पैलवानांची विचारपूसही केली। पुढची बातमी आहे साताऱ्यातली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाच्या खासदार श्रीनिवास पाटील यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली। काही दिवसांपूर्वीच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नींचं निधन झालं आणि त्याच्यामुळे त्यांची ही भेट होती। या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत कारण 4 आणि 5 फेब्रुवारीला सिंधुदुर्गात त्यांची जनसंवाद यात्रा होणार आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात ठाकरे यांच्या हस्ते सिंहासन लोकार्पण सोहळा पार पडेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत आणि पंतप्रधानांचा संभाव्य दौरा लक्षात घेत जिल्हा प्रशासनानं आज तातडीची बैठक बोलावली। किन्हीमध्ये पंतप्रधानांची सभा होणार असल्याची माहिती कळतेय। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि वाराणसीत होणाऱ्या गंगा आरतीप्रमाणे गोदावरी नदी तीरावर देखील रोज आरती करण्याचं नियोजन सरकारकडून करण्यात येते आणि त्यासाठीच मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। ओबीसी नेत्यांचं बैठक सत्र सध्या सुरू आहे। आज मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक होते। हरकती कशा प्रकारे नोंदवायच्या यावर या बैठकीत चर्चा होणार आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता दिसते कारण भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचं बबनराव तायवाडेंनी स्पष्ट केलंय। सगळे सोरे मसुदा जुन्याच मसुद्याप्रमाणे आहे त्यामुळे ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरचं वातावरण तापलंय। मराठा समाजानंतर ओबीसी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे कारण मंत्री छगन भुजबळ यांनी समस्त ओबीसी समाजाला ओबीसींचं आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। 1 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्या सुपूर्द कराव्यात असं आवाहनही करण्यात आलंय। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। त्यांच्या भूमिकेबद्दल षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला। भुजबळ थोड्या दिवसांनी अजित पवार गटापासून दूर होऊन नवा पक्षही स्थापन करू शकतील असंही त्यांनी सांगितलं। जरांगे पाटील यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली। सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा थेट बोला असं आव्हान जरांगे यांनी भुजबळांना केलंय। दुसऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याची काहींना सवय आहे असा टोला देखील त्यांनी लगावलाय। नव्या कायद्यानं प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी सभा घेणार आणि अभ्यासकांनी अधिसूचनेवर हरकती मांडाव्यात त्यामुळे कायदा मजबूत होईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं। जरांगे पाटील 2 दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत। शिवरायांसमोर ते नतमस्तक होणार आहेत आणि यावेळी रायगडमधील मराठा बांधवांशीही ते संवाद साधतील। केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि मराठा समाज आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाही असं म्हणत नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे।
मराठ्यांबद्दल काढण्यात आलेल्या अध्यादेशावर ओबीसी नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. सरकारनं काढलेला हा अध्यादेश म्हणजे ओबीसी समाजावर झालेला आघात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन शब्द दिला, पण अध्यादेश देण्याच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं समाधान करून घेतलं, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं मनोज जरांगेंच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देणारा अध्यादेशाचा मसुदा तयार केला आणि ज्यात ओबीसी आरक्षणाला मराठ्यांच्या कोर्टात आव्हान दिलं जाईल. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षण मसुद्याविरोधात कोर्टात जाण्याचं ठरवलंय. वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे यांना मराठ्यांची कुणबी नोंद सापडलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढण्याचं पत्र दिलं होतं आणि यावरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले. मराठा आरक्षण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी मागासवर्ग आयोगाचे सदस्य गोविंद काळे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि ज्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ते अधिकाऱ्यांची बैठक घेतील. शिंदे समितीच्या अहवालानुसार राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाची अधिसूचना बेकायदेशीर आहे, असा आरोप अॅडव्होकेट संजय सिरसाट यांनी केलाय. आता ते सर्वोच्च न्यायालयातही दाद मागतील. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या सर्वेक्षण सुरू आहे आणि 5 दिवसात 8 लाख कुटुंबांपैकी 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी दिली. प्रत्येक कुटुंबानं सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. पुढची बातमी नागपूरची. गेल्या 6 दिवसात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं 60% सर्वेक्षण झालं आणि शहरी भागात नागरिक भेटत नसल्यामुळे आतापर्यंत 40% सर्वेक्षण पूर्ण झालंय. नागपूरमध्ये 7,000 पेक्षा अधिक प्रगणकांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्यानंतर गावागावात मराठा समाजाकडून त्यांचा सत्कार केला जातोय. बारामतीत देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं विजयी उत्सव मिरवणूक काढण्यात आली. इतरही बातम्या आपण बघणार आहोत आणि आता बातमी आहे वाशीमधल्या कुस्ती स्पर्धांबद्दलची. आंतरराज्य कुस्ती स्पर्धेचं इथे आयोजन करण्यात आले. हरियाणाचा मल्ल चिराग बेनीवाल यांना इथे बाजी मिळाली. सोलापूरचा गणेश जगताप विशेष कुस्तीचा मानकरी ठरला. बातमी आहे वाशिमची, कारण शिरपूर गावामध्ये 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे आणि ग्रामपंचायतीकडे नळ योजनेच्या बिलाचे 37 लाख थकलेत. त्यामुळे महावितरणनं नळ योजनेचा पाणीपुरवठा खंडित केलाय आणि त्यामुळे 20,000 ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. पीपल्स रिपब्लिकन पक्षाकडून नागपूर दीक्षाभूमीपासून मुंबई चैत्यभूमीपर्यंत 35 जिल्ह्यापर्यंत संपर्क यात्रा निघेल आणि या यात्रेत 2,000 कार्यकर्ते सहभागी होतील. 14 फेब्रुवारीपासून ही यात्रा सुरू होईल. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवलेलं आहे आणि पुणे जिल्हा मतदारसंघेत पहिल्या क्रमांकावर त्यामुळे पोहोचला. 81,27,091 मतदारांकडून नाव नोंदणी करण्यात आली. पालिकेच्या रुग्णालयात आता MRI मशीनची प्रतीक्षा संपली आहे, कारण KEM त्याचबरोबर नायर त्याचबरोबर कूपर आणि सायन रुग्णालयामध्ये नवी आता मशीन्स येणार आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून मशीनमुळे होणारी जी गैरसोय आहे त्यापासून रुग्णांना दिलासा मिळेल. लग्नाच्या कार्यक्रमात आणि सोसायटीच्या कार्यक्रमात विनापरवाना गाणी वाजवली तर आता तुम्हाला कारवाई होऊ शकते, असं हायकोर्टानं महत्त्वाचा निकाल देताना म्हटलंय. वसई आणि विरारमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित भूखंडावर तब्बल 41 बेकायदा अनधिकृत इमारती बांधण्यात आल्यात आणि याबद्दलची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयानं वसई विरार महापालिकेकडे खुलासा मागितलाय. पुढची बातमी. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या 5 दिवसात 1,04,412 घरांचं सर्वेक्षण झालं आणि 23 जानेवारीपासून आजपर्यंत 50% काम पूर्ण झालंय सर्वेक्षणाचं आणि 31 तारखेपर्यंत हे पूर्ण करण्याचं आव्हान आता प्रशासकीय यंत्रणेसमोर आहे. कोळसा कशात टाकतात याचं साधं ज्ञान नसलेल्या मोदींच्या विरोधात आरोप करत असल्याचं म्हणत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली. कोळसा कशात टाकतात आणि या साधं ज्ञान नसलेले मोदींच्या विरोधात आरोप करतायत असं म्हणत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नाव न घेता ही टीका केली.